आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। धनुष्यबाण निघाला वाऱ्याच्या वेगात। खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्यांचे चुनाव चिन्ह धनुष्यबाण आहे, युवा नेते सुहास भैया बाबर यांना विजयी करण्यासाठी महिला कार्यकर्त्या उतरल्या रस्त्यावर। विटा येथील नेहरू नगर व कदमवाडा या एरियामध्ये प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक माता भगिनींना भेट देऊन महिला कार्यकर्त्यांनी हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले। स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्ते, मी सौ योगिता प्रदीप कदम, राहणार कदमवाडा। मी प्रभाग 5 क्रमांक 5 मध्ये येथील रहिवासी असून मी सर्व विटेकरांना एक आवाहन करते की आपल्या अधिकृत उमेदवार श्री सुहास भैया बाबर यांना बहुमताने विजयी करा। का तर त्यांनी विट्यामध्ये जवळजवळ 1300 कोटीचा निधी आणला। आता ह्या प्रवासामध्ये प्रचारामध्ये आम्ही बरेच ठिकाणी पाहिलं, अगदी लहान लहान मुलांनी सुद्धा त्यांच्या भिशा फोडून भैयांना प्रचारामध्ये एक प्रेमापोटी पैसे फोडून, म्हणजे कोण कोणाला असं रुपये पण देत नाही। आता सध्या कुणाला उसने द्यायचं म्हटलं तर ते पण द्यायचं होत नाही। मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये भैयांचे जवळजवळ 6 ते 7 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे। रस्ते केलेले आहेत भैयांनी। इकडे आपले घुमटमाळ रोडला जो काय पूल आहे त्या पुलाचं सुद्धा काम त्यांनी आणलेलं आहे। मग असं त्यांचं काम पाहून सर्वांनी भैयांना बहुमताने विजयी करावे अशी विनंती करते। आज विटा इथं प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमचा सगळ्यांचा महिला वर्ग इथं सुहास भैया बाबर यांच्या प्रचारासाठी सगळे इथे जमलेले आहेत। तर येत्या 20 तारखेला सर्वांनी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या धनुष्यबाणाला प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे। 2 नंबरच्या बटनावर दाबून, अरे निवडून सगळेच येतात पण अतिशय प्रचंड मतांनी विजय करून द्यायचा आपल्या सुहास भैया बाबरांना। का तर आपल्या आमदार साहेब अनिल भाऊ बाबर यांची पुण्याई, शोभा काकी बाबर यांचा आशीर्वाद, सगळ्यांनी आपल्या धनुष्यबाणाला मतदान करून सगळ्यांनी या धनुष्यबाणाला, शिवसेनेला विजयी करायचा आहे। धन्यवाद। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।